तर मंडळी, ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही किंवा ज्यांना शेपूच्या भाजीचे ढेकर येतात, मलाही शेपूच्या भाजीचे ढेकर येतात. जेव्हा केव्हा मी शेपूची भाजी खाते तेव्हा आंबट ढेकर येतात आणि त्या शेपूच्या भाजीच्या जे वासाचे आहेत ते ढेकर येतात. तर त्यामुळे मी जास्त खातच नाही. पण आमच्या ह्यांना किंवा माझ्या भावाला किंवा आमच्या सासूबाईंना ह्या सर्वांना शेपूची भाजी त्या वासामुळेच जास्त आवडते आणि मला त्या वासामुळेच आवडत नाही. आणि अशी बरीच जण असतील की ज्यांना त्या वासामुळे शेपूची भाजी आवडत नसेल किंवा खाता येत नसेल, नंतर ढेकर येतात म्हणून. तर त्यांच्यासाठी मी आज एक नवीन रेसिपी बनवणार आहे. ही माझ्याकडे थोडीशी शेपूची भाजी आहे. ह्या भाजीचे मी आज वडे बनवणार आहे. तर हे वडे कसे बनवायचे ते आपण बघूयात. तर मंडळी, ही जी शेपूची भाजी आहे ही एकदम बारीक कापून घ्यायची. जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करून घ्यायची. ह्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीची चटणी टाकत आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लाल मिरच्याची चटणीसुद्धा टाकू शकता. छोटी मुलं जी आहेत ती साधारणतः हिरव्या पालेभाज्या खायला थोडासा नकारच देत असतात. तर त्यांच्या पोटात घालण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. आवडीने खातीलसुद्धा आणि हिरवी पालेभाजी त्यांच्या पोटातसुद्धा जाईल. 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ आहे तेवढंच बेसन घ्यायचं आहे. हा 1 चमचा आणि हा दुसरा चमचा. 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन. अर्धा चमचा हळद, मीठ, थोडासा ओवा टाकते क्रश करून, थोडीशी तीळ. तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. त्यानंतर आपण चिरलेली मेही शेपूची भाजी आणि हे ठेचून घेतलेलं लसूण आणि मिरची. त्यानंतर हे सर्व अगोदरच छान मिसळून घ्यायचं. कारण एकदम पाणी टाकलं तर ह्या भाज्यांनासुद्धा पाणी सुटते आणि एकदम पाणी टाकलं तर ते जास्त ओलसर होऊ शकतं. थोडासा आपल्याला ह्याचा उंडा जो आहे तो घट्टसरच पाहिजे. कारण आपण खुसखुशीत अशा पापड्या बनवणार आहोत याच्या. त्यालाच काही जण वडेसुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे मी इथे तेल पण टाकलेलं आहे. त्याने थोडासा खुसखुशीतपणा येतो. आणि आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं भाजीपोळीचा सुद्धा कंटाळा येतो. तर भाजीबरोबर असं काही कुरकुरीत खायला असलं की जेवण पण जातं. तर ही पोळी थोडीशी पातळच लाटून घ्यायची. त्यामुळे काय होतील, आपल्या पापड्या फुगणार नाहीत आणि छान कुरकुरीत होतील. थोडीशी जाडसर पापडी असली तर ती फुगते आणि मग ते ठेवून द्यायला थोडंसं अवघड जाते, कारण त्याचा चुरा होतो खूप. तर इथे तुम्ही छोट्या छोट्या गोल करायच्या असतील तर गोलही करू शकता.
छोट्या छोट्या गोल करायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी अशी एक मोठी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या अशा शंकरपाळ्यासारख्या आता पापड्या बनवणार आहे. थोड्याशा अशा तिरकस कापते मी इथे. आपण आपल्या आवडीनुसार जशा बनवायच्या तशा बनवू शकतो, मोठ्या आकाराच्या, छोट्या आकाराच्या. मस्त